करेक्ट पेशंट सर्जरी. आता IPH मेडिकेशन एरर रिलेटेड नाही आहे, परंतु पेशंट रिलेटेड आहे. इन्शुअर करेक्ट साईड, करेक्ट प्रोसिजर, करेक्ट पेशंट. आपल्याकडे पाहिलं तर आपण काय करतो, आपल्याकडे जेव्हा पेशंटची सर्जरी असेल तर आपण पेशंटला काय कन्सर्न घेतो, त्याच्यामध्ये एक डायग्राम आहे कन्सेप्टवरती. त्याच्यामध्ये कोणत्या साईडची साईड सिलेक्शन, कोणत्या साईडची म्हणजे काय फ्रॅक्चर आहे, लेफ्ट साईड म्हणजे टिबिया, ट्युबुलर, वॉट एव्हर काय आहे, के वायर आहे, कुठला आहे, पेशंटचं बर्न ट्रेसिंग आहे, कोणत्या साईडचा आहे, थाईचा आहे, बॅकचा आहे. तिथे काय करतात, एक साईड मार्किंग करतात. आयडियली पेशंटच्या बॉडीवरती पण ती साईड मार्किंग केली जाते. जेव्हा पेशंट आपण OT मध्ये शिफ्ट करतो, बाकीचे हँडओव्हर तर देतो, पण साईड ज्या ठिकाणचं साईड सिलेक्शन केलेलं आहे, साईड मार्किंग केलेलं आहे, ती पण हँडओव्हर आपल्याला तशी द्यावी लागतात. त्यासोबत पेशंटचे सगळे एक्सरे, MRI, CT स्कॅन जेवढे काही लॅब रिपोर्ट्स वगैरे असतील तर आपल्याला ते आपण हँडओव्हर मध्ये देतो. का देतो, त्याच्यामुळे काय होऊ शकतं, रॉंग साईड होऊ शकतं ना. त्यामुळे एक तर पेशंट करेक्ट आयडेंटिफाय करायचं, यामध्ये पण इन्शुअर करेक्ट साईड. पेशंट हाच एका सपोज माझ्याकडे आज 4 पेशंट आहे ऑर्थोचे, त्याच्यापैकी 2 जणांचं ब्रिस्ट फ्रॅक्चर आहे, सेम 2 जणांचं ब्रिस्ट फ्रॅक्चर आहे, 2 जणांचं टिबिया फ्रॅक्चर आहे. पेशंटची नावं तर वेगळी असतील ना. OT मधून फोन आला, तो काल दुपारी ऍडमिट झाला पेशंट दिसवाला, त्याला पाठवून द्या. आणि त्याचं नाव काय, आता जर तुमच्या आज मॉर्निंग आहे, काल तुमचा नाईट ऑफ होता किंवा डे ऑफ होता, तुम्हाला थोडी कळणार आहे काल दुपारी कोण ऍडमिट झालं, बरोबर. त्यामुळे आपल्याला इथे परत काय आलं, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. त्याला खालून ज्या OT मधला फोन असेल तर त्यांनी पेशंटचं पूर्ण नाव सांगावं, कुणाच्या अंडर आहे, डॉक्टर अमोल सरांच्या अंडर आहे, हा पेशंट आहे, ब्रेस्ट सर्जरी सिस्टर, त्याला OT मध्ये शिफ्ट करा. तर काय झालं, तुमचं कम्युनिकेशन प्रॉपर झालं, बरोबर. जर सपोज तांब्याऐवजी एवढेला पाठवून दिले तुम्ही, तांब्याचा राईट साईड आणि एवढ्याचं लेफ्ट साईड, इथे होऊ शकतं ना, खूप मोठा एरर होऊ शकतो. म्हणजे हा सेंटिनल इव्हेंट होऊ शकतो. त्याच जागी ठीक आहे, के वायर आहे, पण त्याच जागी जर ॲम्प्युटेशन असेल तर ॲम्प्युटेशन फ्री मध्ये गिफ्ट, फॉर लॉंग लाईफ, जब तक जिंदा आहे तब तक उसके साथ, बरोबर ना. त्यामुळे आपल्याला सर्जिकल हिस्ट्रीमध्ये पेशंटची सर्जिकल हिस्ट्री घेणं, करेक्ट साईड, करेक्ट प्रोसिजर आणि करेक्ट पेशंट, हे खूप महत्वाचं आहे. इम्पॉर्टन्स कळत आहे की उगीच काम नाही म्हणून काही हिला काही काम नाही, ही घेतली आणि आम्ही असं काय आहे नाही, कंटाळा आला तर सांगायला. नंतर काय, रिड्यूस द रिस्क ऑफ हेल्थ केअर असोसिएटेड इन्फेक्शन, HAI, हेल्थ केअर असोसिएटेड इन्फेक्शन. म्हणजे पेशंट जेव्हा हॉस्पिटलाइज होतो, हॉस्पिटलाइज झाल्यानंतर पेशंटला हॉस्पिटल आल्यानंतर हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन होतं, हॉस्पिटल राहिलं त्याला म्हणजे इन्फेक्शन जे होतं त्याला हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन. सपोज तुमचा केवायचा पेशंट आहे, केवायचा पेशंट, त्याला दुसरा काही त्रास नाही आहे, त्याला जनरल वॉर्डमध्ये घेतलं आणि त्याच्यात शेजारच्या बेडवरती एक तो पेशंटला कफिंग आहे, त्याचं स्पुटम सिक्रेशन खूप आहे, त्याचं स्पुटम पाठवल्यानंतर 3 दिवस म्हणजे 2 दिवसांनी त्याचा रिपोर्ट येतो की TB पॉझिटिव्ह, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस प्रेझेंट, हायली इन्फेक्टेड. त्याचं इन्फेक्शन केवायच्या पेशंटला बसलं, त्यामुळे काय हे काय झालं, हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन. केवायचा पेशंट एक्सरे केल्यानंतर दिसतं मोठं पॅची निमोनिया पेशंटला, बरोबर. म्हणजे हे आपल्याला क्रॉस इन्फेक्शन अवॉइड करायचं. हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे पेशंटला हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन होऊ शकतं, ते आपल्याला प्रिव्हेंट करायचं. अशा वेळी आपण काय करू शकणार, ठीक आहे तुम्ही म्हणाल आम्हाला रिपोर्टच नाही आला, रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही, पण पेशंटचे सिम्पटम वाईज तुम्ही थोडं आयसोलेट तर करू शकता. ठीक आहे, जनरल वॉर्डमध्ये 15 पेशंट आहे, 15च्या 15 तर फुल नाही आहे ना, क्युबिकल केलेत आपण, बरोबर. जर तुमचा ऑर्थोचा पेशंट 15 नंबरला असेल तर तो कफिंगवाले पेशंट ठेवा ना तिकडं 24 नंबरला, 8 नंबरला, डिस्टन्स राहतं. पेशंटला तुम्ही एज्युकेट कराल की तुम्हाला कफिंग वगैरे जास्त आहे, मास्क यूज करायला द्याल, मास्क यूज करायला सांगाल, रिलेटिव्हला एक्सप्लेन कराल की बाबा पेशंटला कफिंग आहे, तुम्ही पण मास्क यूज करा की तुम्हाला पण इन्फेक्शन नको. हे काय आपण हेल्थ अवेअरनेस वाढवायला पाहिजे त्या ठिकाणी. का असं म्हणाल तुमच्या पेशंटला कफ आहे खूप, त्यांना सांगा सारखं
तोंडाला रुमाल लावून ठेवा, असं ओरडून सांगितलं तर त्यांना त्यातली इम्पॉर्टन्स कळणार नाही. पेशंट आहे म्हणून ते आपल्याकडे आले, बरोबर. जेव्हा तुम्ही हे प्रॉपरली एक्सप्लेन कराल की बाबा तुम्हाला खूप कफिंग आहे, तुम्ही मास्क वापरा म्हणजे तुमच्या आजूबाजूला इन्फेक्शन होणार नाही आणि घरच्यांनाही इन्फेक्शन होणार. जेव्हा कुठे कोणत्याही बाबतीत आपण घरचे इन्व्हॉल्व करतो तेव्हा ते जास्त पॉझिटिव्ह होतात की आपल्याला इन्फेक्शन येतं, हो की नाही. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित एक्सप्लेन करणं खूप गरजेचं आहे. नंतर काय, रिड्यूस द रिस्क ऑफ पेशंट हार्म रिझल्टिंग फ्रॉम फॉल. आता बऱ्याचदा काय होतं, आता इथे एंट्री करतो आपण, इकडनं जेव्हा आपण एंट्री करतो समोर बघत गेलं तर हे लवकर लक्षात येत नाही की इथे आपल्याला खाली पाय द्यायचं. त्याच्यासाठी आपण काय केलंय, हे हायलायटर लावलं. हायलायटर लावलं मीन्स आवर्जून बघितलं जाईल हा वेगळा कलर का दिला, बरोबर. आपण जेव्हा नोट्स काढतो बुकमध्ये तेव्हा आपण हायलाइट करतो का, आवर्जून तिथं बघितलं जातं, ते लक्षात राहावं. त्यामुळे पण हे हायलाइट काय केलंय की आपलं आवर्जून लक्ष राहावं. जर ते नसतं केलं तर इथून कितीतरी जण स्टार्टिंगला पडतच होते, कोणाचं तरी पाय करत होता, कोण पडलं पण. त्यामुळे आपल्याला हे हा कमी करण्यासाठी एक तर जसं आपण एंट्रन्सला आपलं अँटी स्किड आहे की तिथं पेशंट घसरू नये, साईड बार आहे असं हायलाइट करतो आपण. जेवढ्या स्टेअर्स आहेत तिथे साईड बार आहेत, वॉशरूममध्ये पण पेशंटला साईड बार आहे. ती कशासाठी आहे, पेशंट पडू नये. अजून पेशंटच्या बेल्ट आहे साईड रेडिंग, व्हीलचेअरला बेल्ट आहे, सेफ्टी बेल्ट, हो की नाही. जेव्हा पेशंट आपण स्ट्रेचरवरती हे करतो, स्ट्रेचरला सुद्धा साईड रेडिंग आहे, बरोबर. ही कशासाठी आहे, टू प्रिव्हेंट फॉल, बरोबर. पेशंट जर तुमचं हायपोटेन्शन मध्ये आहे किंवा त्याची शुगर एकदम लो आहे, बेडवरून पेशंट पडला, फ्रॅक्चर झालं, पेशंट कशासाठी आलं, शुगरसाठी. आणि आता काय आहे, पेशंट म्हणजे पेशंट मल्टिपल आपल्याला डिफरंट नाही राहायचं, पेशंट आपल्याला लवकर रिकवर करायचं. म्हणून आपल्याला रिड्यूस द रिस्क ऑफ पेशंट हार्म रिझल्टिंग फ्रॉम फॉल होऊ नये म्हणून आपल्याला तेवढं प्रिव्हेन्शन घ्यायचं. पेशंट आजारी आहे, पेशंट सिक आहे म्हणजे इम्युनिटी कमी झालेली असते, कुणाला गिडीनेस येतं, कोण पडतं, काही होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला हे प्रिव्हेन्शन घ्यायचं. ओल्ड एज पीपल असतात, असं काही नाही की ओल्ड एजच चक्करून पडतात, यंग पडू शकतात, कुणाला कन्वर्जन येऊ शकतं, बरोबर. कोणी सर्जरीचा पेशंट आहे, पोस्ट ऑफ पेशंट आहे, साईड रेडिंग ऑफ नाही केली, इकडे तिकडे म्हणजे जेव्हा भूल उतरते त्यानंतर कॉन्शियस जेव्हा पेशंट व्हायला लागला, हालचाल केली, इंटरनॅट रिमूव्ह झाला, काय झालं, वेगवेगळे आपण प्रॉब्लेम्स यांनी सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, समजलं. पेशंट सेफ्टी गोल IPSG, आय फॉर इंटरनॅशनल पेशंट सेफ्टी गोल. ओके, विसरणार. फर्स्ट काय आहे, आयडेंटिफाय पेशंट, नंतर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, इम्प्रूव्ह सेफ अँड हाय अलर्ट मेडिकेशन, नंतर करेक्ट reduce the risk of healthcare associated infections. And last one, reduce the risk आपल्याला पेशंट फॉल होऊ नये म्हणून आपल्याला सेफ्टी यूज करायची. एवढं समजलं सगळ्यांना, नक्की. 10 राईट्स राईट. आता झोपेत पण तुम्ही बोलाल ना, एवढं तुम्हाला आता फक्त बोलायचं नाही, ते अनुकरण करायचं रोजच्या यूज मध्ये. ओके, आता आपण एकूणच पॉईंट 2 उद्यासाठी थोडं ठेवायला पाहिजे ना. चल, डेफिनेशन काय,